वंचित बहुजन आघाडीच्या ओबीसी बचावाचा रॅलीसाठी पोलीस अधीक्षक परवानगीतील ही आम्हालाही अपेक्षा. पोलीस आणि परवानगी नाकारली तर आमचा मोर्चा निघणारच. वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाणे यांची प्रतिक्रिया. जालना शहरात दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून मंठा चौफुली ते गांधी चमनपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव रॅली काढण्यात येणार आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे परवानगीसाठी पत्र पाठवलेलं आहे. पोलीस अधीक्षक आम्हाला परवानगी देईल ही आमची अपेक्षा आहे. ओबीसी आरक्षण बचाव रॅलीला 50,000 लोक या रॅलीसाठी येतील. पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी ही रॅली निघणार असता वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी आज निर्धार 4 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजेच्या दरम्यान मुकेशर द्वार इथं केला आहे. आम्ही पोलीस अधीक्षक साहेबाला या ठिकाणची परवानगी मागितलेली आहे. ते परवानगी नक्कीच देते ना आम्ही असे अपेक्षा करतो, कारण आता ओबीसी समाज संपूर्ण ओबीसी पेटून उठलेला आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की इथले जिल्हाधिकारी व इथले पोलीस प्रशासक पोलीस अधीक्षक या आम्हाला परवानगी देते. समजा तुमची परवानगी नाकारली तर? परवानगी नाकारली तरी आम्ही जी रॅली आहे आणि सभा आहे हे रोखणार नाही. किती लोक राहतात या रॅलीला? त्या रॅलीला कमीत कमी 50,000 लोक आमचे या ठिकाणी कार्यक्रमाला चमनला जी सभा आहे त्या सभेला राहतील आणि रॅलीमध्ये 10,000 लोक आमचे जाफराबादपासून जालन्यापर्यंत राहतील. ओबीसी के पदाधिकारी राहत नाही याच्यात? ओबीसीच्या संपूर्ण लोकांशी आम्ही संपर्क साधित आहे आणि ओबीसी लोकांचा चांगला रिस्पॉन्स येत आहे. ओबीसी लोक गाड्या करून ग्रामीण भागातून शहरी भागातून हे संपूर्ण ओबीसी त्या ठिकाणी पेटणूक उठलेला आहे आणि त्या ठिकाणी येणार आहे. काय नाव आपलं? विजय लांडे.